चर्चा अशीच पुढे चालू राहील, कारण का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीवर आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या पाहिजेत ही आमची मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेनुसार आम्ही कणभरही दूर जाणार नाही. सीटा किती दिल्या, सीटा किती देणार आहे, सीटा किती देणार आहोत, ह्या सगळ्या जरतरच्या प्रश्न आहे. पण एक मानसिकता आहे की कुठल्याही परिस्थितीत बीजेपी आणि हरवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आमच्या बरोबरच आहे, आमच्या सारखीच असेल हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे काहीही चर्चा 27 जागा अजय जरा नाक मागे घे बडा. अजिबात नाही. त्या मताची टिपचिपी हरली पाहिजे, संविधान वाचलं. त्यांच्या भूमिकेपासून ते लांब जाणार नाहीत मला खात्री आहे. शेवटी ते आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यांच्या म्हणजे त्यांच्या खानदानाने दिलेलं संविधान जर बीजेपी नष्ट करू इच्छित असेल तर आंबेडकर साहेब कसे बाजूला राहतील. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी दिले आहे, ठीक आहे, देऊ द्या, विचार करू, चर्चा परमेश्वर आणि निगोशिएशनचं डेमोक्रेसीचं मास व्यवहारी आहे का, मागणी अवास्तव बिलकुल अव्यवहार्य नाही. त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार आहे. आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील म्हणून आम्ही ते निर्णय घेतील. आता संजय राऊत बोलतील. राऊत साहेब, काल तुम्ही म्हणाला होतात की आजची बैठक महाविकास आघाडीची निर्णायकच झालेली आहे. काल मी आपल्याला इथे लोकशाही मागे सर त्याच्याकडे त्यांना पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार आणि जागा वाटप हे अजय मागे हो रे पार पडलेला आहे. मला खात्री नसेल तीनही पक्ष कोणतेही मतभेद या घडीत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आलेला आहे. तो प्रस्ताव जरी तुम्हाला घ्यायला मोठ्या जागेत गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं. त्यांनी त्या मतदारसंघात त्याच्यावरती आम्ही सगळे आणि जसं मगाशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं शेवटी आम्हाला सगळ्यांना त्या राज्यामध्ये लोकशाही संविधान वंचितांचं रक्षण करणं आमचा अजेंडा. आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले होते, राजराव चव्हाण होते, वर्षाताई गायकवाड, जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, विनायक राऊत, अनिल देशमुख साहेब होते. आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा, प्रत्येक सीटवर चर्चा, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे. जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा ही भूमिका. 48 जागांचं वाटप 3 पक्षांमध्ये झालेलं आहे. आम्ही 4 पक्ष मानतो, त्यात वंचित सुद्धा इतर पक्ष 6 पक्ष वंचित हा महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो. आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. राज्यामध्ये महाविधानसभेत वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना 27 जागांचा अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त करणं. आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो. काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात देशभरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतात. आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही 4ही पक्ष मिळून चर्चा करतो. आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून डॉक्टर चव्हाण साहेब उपस्थित होते आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये. त्यांनी मनोज जरांगे यांना
सर्वमान्य उमेदवारी घोषित कोणताही प्रस्ताव नाही. पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख आणि त्यांनी आमच्याकडे प्रतिक्रिया तसा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागा वाटपावर बोलतो. इंडिया आघाडीचं इतर राज्यांमध्ये फायनल होत असताना महाराष्ट्रात कधी फायनल होईल? 2 दिवसात. सर प्रश्न कुठून येऊन दे मध्ये बघा. आता बैठका होणार नाही. आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ जागा वाटप पार पडलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसह. बैठका पार पडतील. अजिबात बैठक होणार नाही. यापुढे शेवटची बैठक होईल ती माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब, या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर आणि त्या बैठकीनंतर एकत्रितपणे पत्रकार परिषदेत जागा महाराष्ट्र में 48 हाथ मागे गे और शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है. इसमें वंचित बहुजन आघाड़ी है और भी छोटे छोटे दल जो महाविकास आघाड़ी में शामिल है उनकी भी चर्चा हो गई. तो जो फॉर्मूला है जो शिवसेना के उस बारे में जल्दी आपको पता चलेगा. वंचित ने दिया हुआ जो प्रस्ताव है कितना व्यवहार्य है, रीजनेबल लगता है आपको? वंचित से दिया हुआ प्रस्ताव 27 जगहों का प्रस्ताव दिया है, उस पर क्या कहेंगे? प्रस्ताव नहीं है, मैं बार बार बोल रहा हूँ. जो हमारे पास कागज दिया है उसको मैं प्रस्ताव नहीं मानता हूँ. उनकी इच्छा है. जरांगे पार्टी की कोई राजनीतिक नेता नहीं है. उनकी कोई मेरे हिसाब से और ऐसा